नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. सध्या ऐन थंडीच्या वातावरणामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या बिगुल वाजल्यामुळं सगळीकडे वातावरण तापले. विशेषतः पंढरपूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधून निवडणूक लढवणाऱ्यांची इच्छा प्रचंड प्रमाणात असून यासाठी आता नेते मंडळी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या गटामध्ये गावभेट दौरे आयोजित करत आहेत. आज माझ्यासोबत आहेत माढ्याचे आमदार अभिजित आबा पाटील. त्यांनी आज वाखरी या गावामध्ये बैठक आयोजित केली होती. त्यांनी विविध भागामध्ये वेगवेगळ्या गटामध्येही बैठका घेतलेल्या आहेत. एकूणच अभिजित आबा पाटलांना ज्या पद्धतीनं विधान परिषदेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद होता त्याच पद्धतीनं अभिजित आबा पाटील यांच्या गटाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत रणांगणामध्ये उतरण्यासाठी मोठी चुरस निर्माण झालेली आहे. आपण आबांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं गावकऱ्यांचं आणि इच्छुक उमेदवारांचं मत काय आहे ते. काय सांगाल आबा? खरं तर आपण बघितलं तर ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या 3 ते 4 वर्ष त्या ठिकाणी लांबणीवर जात आहेत. आणि मग गेल्या 3-4 वर्षामध्ये हे नवीन नेतृत्व तयार होणारी ही संकल्पना यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून उभा केली. आणि या निवडणुका होत नसल्यामुळं अनेकांच्या मध्ये त्या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून इच्छा असून आता निवडणूक लागण्याची शक्यता येणाऱ्या 4 दिवसात असल्यामुळं आता सर्वत्र त्या ठिकाणी तयारीला लागलेत. आम्ही देखील गावभेटी करतो आहे आणि या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतो आहे. आणि प्रत्येक गटामध्ये 4-8 उमेदवार इच्छुक आहेत. त्या सगळ्यांची मतं जाणून गावकऱ्यांची मतं जाणून तालुक्यातल्या सगळ्या गावामध्ये जाऊन आज त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांची मतं जाणून पुढच्या निवडणुकी रणनीती ठरवतो आहे. आता मतं जाणून घेताना उमेदवारांचे कोणते निकष तुम्ही नेमके प्रामुख्याने लक्षात ठेवताय? यामध्ये उमेदवार चांगला असावा, सगळ्याची लोकसंपर्क असणारा असावा, चारित्र्य संपन्न असावा, त्याचं जनमानसातली भावना त्या ठिकाणी चांगली असावी आणि तरुणाला विशेषतः संधी देता येईल. आणि अशा माध्यमातून उद्या निवडून आल्यानंतर त्यानं या सामान्य लोकांची सेवा करत अशा पद्धतीच्या तरुणांना संधी देण्याचं आम्ही काम करतो. आबा, पंढरपूर तालुक्याला मोहोळमधील काही गावं जोडलेली आहेत. मोहोळ तालुक्यातली माढ्यातली काही गावं आहेत आणि याचबरोबर पंढरपूर तालुक्यातलं आजपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीचं राजकारण जर बघितलं तर त्याच लोकांना संधी दिल्या जातात आणि त्यामुळं कुठंतरी पंढरपूर तालुक्याचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास ठप्प झाला आहे असं ग्रामस्थांमधून आता ऐकण्यात आलं आहे. तर तुम्ही उमेदवार देताना नेमकं ह्याच्यामध्ये काय बदल करणार आहात? सगळ्यात महत्त्वाचं बघा, समाजाने ठरवल्यानंतर माझ्यासारख्या नव्या पोराला देखील कारखान्याचा चेअरमन आणि आमदार करतात. त्यामुळे आता तालुक्याचा मूड असा आहे की नव्याला संधी दिली पाहिजे. तो मूड ओळखून आम्ही नव्याला संधी देण्याचं काम करू. आता तुम्ही वेगवेगळ्या गटामध्ये फिरलात, नेमकी कोणत्या गटामध्ये फिरलात आणि त्या गटामध्ये लोकांची नेमकी भूमिका काय राहिली? आता परवा आम्ही भाळवणी गटामध्ये त्या ठिकाणी जाऊन आलो. काल रोपळे, सुस्ते, गटगण, त्याचबरोबर गोपाळपूर गटातली काही गावं केली. आज आता वाखरी गटात आहे आणि सगळ्या गटात त्या ठिकाणी चालू आहे. येणाऱ्या 8 दिवसात पंढरपूर तालुक्याची तसेच माढा तालुक्यातल्या सगळ्या गटात त्या ठिकाणी गावभेट करून सगळ्याची मतं जाणून सगळ्याच्या अडचणी समस्या हे सोडवण्याचं काम करत असताना सगळ्यांमध्ये त्या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आणि या निवडणुकीमध्ये जे मागच्या काळामध्ये कामं झाली नाहीत ती कामं व्हावी म्हणून तरुणांना आणि चांगल्या काम करणाऱ्या लोकांना संधी मिळेल अशा पद्धतीचं यामध्ये आम्ही एकंदरीत रूपरेषा आखू आणि यामध्ये आम्हाला यश येईल अशी आता या सगळ्या प्रतिसादामधून खात्री वाटते. वेगवेगळ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला या अगोदर सुरुवात केली. वेगवेगळे उपक्रम पण राबवले. आत्ता या वाखरी गावामध्ये आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी कृषी प्रदर्शन वगैरे असे काही कार्यक्रम लोकांनी घेतलेले आहेत. लोकांच्यामध्ये जी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यांच्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. परंतु सर्वसामान्यांमधून आता ऐकवायस मिळलं की अभिजित आबा पाटील देतील तोच उमेदवार आम्ही मान्य करणार आहे. ही कुठंतरी आव्हान वाटतंय का उमेदवार निवड करताना? आव्हान म्हणता येणार नाही. काय आहे की लोकशाही ही बळकट असेल तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्याला संधी निर्माण करणं आणि हे सगळे जे आहेत हे तिकीट मिळवण्याचे स्पर्धक आहेत. ते काही कोणाचे विरोधक नाहीत.
त्यामुळे यातला एक उमेदवार जो आपल्याला सर्वानुमते काढता येईल, ह्या सगळ्या उमेदवाराला एकत्र बसवून सगळ्याचं मत एकमत करून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेऊ. त्यामुळे आव्हानापेक्षा यातून त्या ठिकाणी मिळणारी संधी आणि त्या संधीतनं त्या ठिकाणी आपला विजय हा त्या ठिकाणी सोपा असेल असं मला वाटतं. आबा, पश्चिम महाराष्ट्रामधलं राजकारण ज्यावेळेस तुम्ही विधानसभेला सामोरे गेलता निवडणुकीला तेव्हापासून ढवळून निघाले. पूर्वीसारखं जी वर्षानुवर्षी जी राजकारण चालत होतं ते राजकारण आता वेगळ्या टप्प्यावर येऊन ठेवलं आहे. पूर्वीसारखं परंपरागत राजकारण आता राहिलेलं नाही आहे. ही निवडणूकसुद्धा म्हणावी अशी तुम्हालासुद्धा आणि समोरचे जी मातब्बर आहेत त्यांनासुद्धा सोपी नसणार आहे. अशा परिस्थितीमध्ये विठ्ठल परिवारासोबत तुम्ही नगरपालिका निवडणुकीच्या काळामध्ये राहिलात. विठ्ठल परिवार एकत्र आला आणि चित्र वेगळं दिसलं. तुम्ही निवडणूक प्रचारामधून बाहेर होता, याची कशासाठी होता ही सर्व जनतेला माहीत आहे, त्या संदर्भात मला बोलायचं नाही आहे. परंतु आत्ता सध्या विठ्ठल परिवाराने एकसंध राहून या निवडणुकीला सामोरं जावं अशी चर्चा आणि अशी इच्छा सर्वसामान्य ग्रामस्थांमधून ऐकायला मिळत आहे. तर या संदर्भात नेमकं काय सांगाल? आपल्याला मगाशी पण सांगितलं की 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समितीचे सर्व उमेदवाराचे अर्ज भरल्यानंतर याबाबत चर्चा करण्याचं कारण नाही करायची. याबाबत सर्व आमची जी काही मेन लोक आहेत त्यांना घेऊन आम्ही विचार करून मग निर्णय घेऊ. आपण जर बघितलं विधानसभेच्या निवडणुकीत असेल किंवा विठ्ठल कारखाने निवडणुकीत असेल, आमच्यासोबत कोणच नव्हतं तरी निवडणुका जिंकल्यात. परंतु तो जरी अनुभव आमच्या पाठीशी असेल तर निवडणुका कशा जिंकायच्या, लोकांना काय अपेक्षित आहे, लोकांमध्ये कसं जायचं, हे मला त्या ठिकाणी काही निवडणुकीमधून अनुभव आला आहे. त्या अनुभवाच्या जोरावरती ज्या लोकांनी मला निवडून आणले त्यांच्यासाठी आता ही निवडणूक आहे. त्यामुळं त्यांना निवडून आणण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू. शेवटचा प्रश्न, उमेदवाराची चाचपणी आता सध्या सुरू आहे तुमच्याकडून. उमेदवाराची चाचपणी झाल्यानंतर एक कुठंतरी तुमची बैठक होईल. या बैठकीमध्ये विठ्ठल परिवारातले कोण नेते तुमच्यासोबत असतील? नाही, आत्ता विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा एकच बेस पकडा आणि विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि त्याबरोबर आता मला लोकांनी विधानसभेचा आमदार तय केले. त्यामुळं सगळे जे विधानसभेला सोबत होते त्यांना सगळ्याला सोबत घेऊन मग माढा तालुक्यात संजयबाबा कोकाटे असतील, नितीन बापू असतील, भारतनाना पाटील असतील, भारताबा शिंदे असतील, अनेक नेते त्या ठिकाणी आमच्या सोबत होते. जे नेते सगळे सोबत होते त्या सगळ्या नेत्याला सोबत घेऊन आम्ही पुढं काम करू. हे होते माढ्याचे आमदार अभिजितआबा पाटील. आपण त्यांच्याशी संवाद साधला. आबा जसं खुलून बोलतात तसं यावेळेस नेमकं खुलून बोललेलं नाहीत, परंतु त्यांनी थोडं जरी बोलले असले तरी ती बरंच काय सांगून गेलेले आहेत. विठ्ठल परिवार एकत्र येणार का हा महत्त्वाचा मुद्दा होता. त्यावर आबांनी दुजोरा दिलेला आहे की उमेदवारांची चाचपणी झाल्यानंतर आम्ही एक बैठक घेऊ आणि संपूर्ण विठ्ठल परिवार एकत्रित येऊन ही निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती एकत्रित लढू. आणि असं जर घडलं तर पंढरपूर तालुक्यामध्ये इतिहास घडल असं म्हणायला काही हरकत नाही. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.